नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। बघा, प्रत्येक मराठी महिन्यामध्ये अमावस्या येत असते। मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील 15वी तिथी अमावस्या म्हणून ओळखली जाते। कालमापन पद्धतीतील अमावस्या या तिथीनंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांसह अन्य भागांमध्ये नवीन महिना सुरू होतो। मात्र काही राज्यांमध्ये, उदाहरणार्थ उत्तर प्रदेश हे राज्य असं आहे किंवा अजून काही राज्य असे आहेत की त्या राज्यांमध्ये पौर्णिमेचे महिने मानले जातात। जेव्हा पौर्णिमा येते तर पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवसापासून तिथे नवीन मराठी महिना सुरू झालेला आहे असं मानलं जातं आणि आपल्याकडे अमावस्येच्या दुसऱ्या दिवसानंतर आपण नवीन मराठी महिन्यामध्ये पदार्पण करत असतो। प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व हे वेगवेगळे आहे। मात्र या अमावस्येच्या दिवशी काही वस्तू घरामध्ये आणू नये असे आपल्या धर्मशास्त्राने सांगितलेले आहे। त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। तर बघा, सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:33 अमावस्येचा प्रारंभ होत आहे। ही माघ महिन्याची अमावस्या आहे आणि सोमवारी संध्याकाळी 5:33 या अमावस्येचा प्रारंभ होत असल्याने कॅलेंडरमध्ये असे दिलेले आहे की ही सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते। पण मग मंगळवारी म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 ही अमावस्या संपत आहे। तर दर्श अमावस्या असं कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे। उदय तिथीनुसार आपल्याला दर्श अमावस्येचा दिवस हा 17 फेब्रुवारी 2026 मंगळवारच्या दिवशी पाळायचा आहे। आता एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगते। तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घेता येईल। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी बघा, ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो ती तिथी अमावस्या असते। अमावस्येमागे गणपतीशी संबंधित एक कथासुद्धा आढळते, ती सर्वश्रुत आहे। अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळत नाही, परंतु सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होते आणि अनेक अभ्यासकांच्या मते ग्रहणाचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आहे। वेदातील त्या प्रस्तुत सूक्तामध्ये सूर्याला ग्रासणाऱ्या स्वरभानूला अत्री ऋषींनी शोधून काढले असे म्हटले जाते। त्यामुळे अत्री ऋषींनी सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या स्पष्टीकरण केले असे सांगितले जाते। अमावस्येचे तसे 3 प्रकार आहेत। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावस्येला सिनिवाली अमावस्या म्हणतात। सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावस्या असेल तर त्या अमावस्येला दर्श अमावस्या आणि अंशतः अमावस्या व अंशतः प्रतिपदा असेल तर ती अमावस्या कुहू अमावस्या म्हणून ओळखली जाते। अमावस्या चांगली मानली जाते। प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व वेगळे आहे। मात्र या दिवशी काही वस्तू घरामध्ये अजिबात आणू नये असे सांगितले जाते। यातली पहिली वस्तू म्हणजे झाडू किंवा केरसुनी। बघा, झाडूला आपण झाडू, शिरई, केरसुनी, खराटा, घोळ अशा अनेक नावांनी ओळखतो आणि त्या पद्धतीने झाडूचे प्रकारसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। बघा, घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू किंवा केरसुनी आपण सर्रासपणे वापरतो। समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबतच अलक्ष्मीसुद्धा आली। केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत। गाढव हे तिचे वाहन असते। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते। अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात। अलक्ष्मी घरामध्ये येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे। मात्र दक्षिण भारतामध्ये अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे। अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरामध्ये नवीन झाडू किंवा केरसुनी आणू नये असे सांगितले जाते। या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते। त्यामुळे आपल्याला जेव्हा कधी लक्ष्मी स्वरूप म्हणून झाडू आणायचा असतो तो अमावस्येला न आणता अमावस्येच्या 1-2 दिवस आधी आणला तरी पण चालतं। या दिवशी आपण जेव्हा झाडू विकत घेतो, म्हणजे चुकून माकून जर आपण अमावस्येच्या दिवशी झाडू विकत घेतला तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या संपूर्ण वास्तूवर होतो अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पूजा साहित्य। अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात।
भाद्रपदातील अमावस्या ही सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अमावस्या कोणतीही असली तरी पण आपण पितरांच्या संबंधित काही ना काही कार्य करत असतो. पितरांच्या नावाने पान ठेवतो, त्यांना घास ठेवतो. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यांसाठी लागणारे साहित्य किंवा पूजन करण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या घरामध्ये अजिबात आणू नये असे सांगितलेले आहे. असे केल्यास घरामध्ये नकारात्मकता येते, शुभ कार्यांमध्ये विघ्ने येऊ शकतात. पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते. अमावस्येच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य हे सुद्धा आपण आधीच आणून ठेवावे, त्या दिवशी आणू नये. आणि यामागे सुद्धा लोकमान्यता किंवा हिंदू धर्मशास्त्राचा मोठा हातभार आहे. आणि हिंदू धर्मशास्त्र जे काही सांगतं तर त्याला नक्कीच काहीतरी तथ्य असतं. त्यामुळे आपण या गोष्टी पाळायलाच हव्या. आता या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी मांस, मटण, मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नयेत. मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज्य मानण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारकच मानले गेलेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी अशुभ मानल्या जातात. यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही असे आपले धर्मशास्त्र सांगते. यानंतर तेल. अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते. यामागे सुद्धा लोकमान्यता आहे. याचा संबंध पितरांशी जोडला जातो. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीसुद्धा उरकण्यात येतो. अमावस्येच्या दिवशी चंद्राची गैरहजेरी असते. या दिवशी आपल्याला काळोखी रात्र पाहायला मिळते. त्यामुळे या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक प्रमाणामध्ये वाढतो. त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते. सूर्यसंक्रमणाच्या काळामध्ये सुद्धा नकारात्मकता वाढलेली असते. या काही कारणांमुळे अमावस्या कोणतीही असो तर त्या दिवशी आपण तेलाने मालिश करू नये. आणि याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कणकेच्या बाबतीत आहे, अर्थात पिठाच्या बाबतीतली आहे. अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते. या दिवशी भोपळ्याची भाजी खाऊ नये. तसेच मोड आलेले धान्यसुद्धा आपण बनवायचे नसते. म्हणजे त्याची काही भाजी, जे काही पदार्थ आपण बनवतो तर ते या दिवशी बनवून खायचे नसते. जसं की उसळची भाजी या दिवशी करायची नाही. अमावस्या या तिथीच्या दिवशी कणिक, पीठ तसेच धान्य आणणे हे वर्ज्य मानले जाते. तसेच धनधान्य यांचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे, अन्नपूर्णा देवीशी आहे. आणि या दिवशी आपण या चुका केल्या तर आपल्याला पितृदोष लागू शकतो, तोही प्रखर स्वरूपाचा. अमावस्येच्या दिवशी कणिक, धान्य किंवा पीठ आपण विकत आणले तर त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. ते धान्य सरळ सरळ पितरांना समर्पित होते. अमावस्येला पितरांचे श्राद्धविधी करतात. त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये. आपल्याला समजा घरामध्ये काही किराणा भरायचा असेल, धान्य किंवा ज्या काही गोष्टी आपल्या खाण्यापिण्याच्या संपलेल्या असतात किंवा या श्राद्धविधीसाठी आपल्याला आणायच्या असतील तरी पण आपण त्या आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस आधीच आणून ठेवू शकतो. अमावस्येच्या दिवशी त्या मुळीच विकत आणू नये. तर ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या किंवा ज्या वस्तूंची नावं मी तुम्हाला सांगितली तर त्या वस्तू आपण अमावस्येच्या दिवशी खरेदी करणं आवर्जून टाळायचं आहे. बघा मंडळी, यावर्षी माघ अमावस्या मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे. हा दिवस धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पूजा केल्यामुळे देवी देवता आणि पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. या दिवशी केलेल्या उपासनेमुळे कुंडलीतील ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती देखील सुधारते. या दिवशी योग आणि ध्यान केल्यामुळे आपल्याला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. अशा वेळी माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये हे आपण जाणून घेऊया. तर माघ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकू शकतो किंवा थोडंसं गुलाबजल टाकून देखील आपल्याला स्नान करता येईल. यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुळशीसह आपल्या घरातल्या देवी देवतांची सुद्धा पूजा करायची आहे. या दिवशी आपण शिवलिंगावर भस्माचं किंवा चंदनाचं लेपन करू शकतो. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जे टाक असतात, देवी देवतांच्या मूर्ती असतात, तर यांना आपण हळदीची पेस्ट लावून नंतर स्नान घालू शकतो. पंचामृताचा वापर करून किंवा दह्याचा वापर करून सुद्धा तुम्हाला या दिवशी तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना स्नान घालता येईल.
तुम्हाला अमावस्येच्या पूजेसाठी तुळशीपत्राची गरज पडणार असेल तर तुळशीपत्र तुम्हाला अमावस्येच्या आदल्या दिवशीच तोडायचं आहे. अमावस्येच्या दिवशी आपण तुळशीची पानं असतील, त्याचबरोबर बेलाची पानं असतील, तर यासारख्या म्हणजे ज्या झाडांच्या पानांचा वापर किंवा त्यांच्या फळांचा फुलांचा वापर पूजेमध्ये होतो आणि जी झाडं अशी देवस्वरूप मानली जातात तर त्यांच्या कोणत्याही भागाला आपल्याला हानी पोचवायची नसते. त्यांच्या पानांचा फुलांचा आपण या दिवशी तोडण्यासाठी वापर करायचा नसतो. आदल्या दिवशी आपण त्या गोष्टी तोडून ठेवू शकतो किंवा मग बाजारातून विकत आपण समजा तुळशीची पानं आणली, बेलाची पानं आणली तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला पितरांच्या नावाने पान ठेवता येईल किंवा त्यांना आपण दही भाताचा नैवेद्य देखील दाखवू शकतो. आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जावी, नकारात्मकता कायमची निघून जावी यासाठी आपण आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांना म्हणजे घराच्या बाहेर आपण चारही कोपऱ्यांना दही भात ठेवू शकतो, अगदी लहान लहान स्वरूपामध्ये, किंवा आपण तो दही भात पक्ष्यांना खाऊ घातला तरीही चालतं. तुमच्या घरामध्ये तुम्ही कुलदेवीच्या नावाने मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर या मंगल कलशावरचा नारळ म्हणजे त्यातलं पाणी संपलेलं असेल, नारळाला तडा गेलेला असेल किंवा त्यातलं पाणी तुम्ही बऱ्याच दिवसाचं बदललेलं नसेल तर ते बदलण्यासाठी अमावस्येचा दिवस हा चांगला मानला जातो. तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही स्वच्छतेची कामं करायची असतील तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी नक्की करू शकता. घरामध्ये तुम्ही होम हवन करू शकता किंवा कापूर जाळू शकता. याशिवाय तुम्हाला तुमच्या घराची फरशी पुसायची असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्ही हळद, मीठ, गोमूत्र यांचा वापर करू शकता. मंडळी, या दिवशी करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर तुम्ही दक्षिणेला वातीची दिशा येईल म्हणजे दक्षिणेला त्या वातीचं तोंड येईल अशा पद्धतीने एक दिवा लावायचा आहे. एकेरी वात त्या दिव्यामध्ये घालायची आहे. त्यासाठी तुम्हाला खास करून मातीची पंतीच वापरायची आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तेल घालू शकता, तूप घालू शकता, काही हरकत नाही. पण दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने तुम्हाला एक दिवा अवश्य लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही संध्याकाळी तुमच्या पाण्याच्या भांड्याजवळसुद्धा एक दिवा लावून ठेवू शकता. पूर्वीच्या काळी महिला अमावस्येच्या दिवशी आवर्जून पाण्याच्या माठाजवळ दिवा लावून ठेवायच्या. असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी आपले पितृ पृथ्वी तलावर येत असतात आणि पितृलोकामध्ये पाण्याची कमतरता असते आणि आता सध्या उन्हाळा ऋतूसुद्धा सुरू झालेला आहे तर आपण नक्कीच या दिवशी हा उपाय करू शकतो. तुम्हाला या दिवशी कापूर होम करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. नारळावर कापूर जाळण्याची जी काही पद्धत आहे आणि माझ्या मते कर्पूर होमाच्या बाबतीत, कापूर होमाच्या बाबतीत तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. तसा आपल्या चॅनलवर एक व्हिडिओसुद्धा आहे. ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी त्या व्हिडिओची मदत घेऊ शकता. त्याचबरोबर पूर्वजांच्या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची दुपारी 12 वाजेच्या आत पूजा करू शकतो किंवा तुम्ही या झाडाला एक प्रदक्षिणा जरी घातली तरी पण चालणार आहे. बघा मंडळी, आपल्याला या दिवशी नारळाचा सुद्धा उपाय करता येतो. जेव्हा संध्याकाळची वेळ होते तेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर जायचं आहे आणि दरवाजाची जी चौकट असते तर त्या चौकटीच्या वरच्या भागापासून खाली उंबरठ्यापर्यंत आपण एक पाण्याने भरलेला आणि शेंड्या असलेला नारळ म्हणजे वरून खाली असा 7 वेळा उतरवायचा आहे आणि नंतर निर्जन स्थळी तो फेकून द्यायचा आहे. काही लोक तिथेच उंबरठ्यावर तो नारळ फोडतात आणि मग फेकतात. तसं केलं तरीही चालेल, पण त्या नारळातला प्रसाद आपल्याला खायचा नसतो. अमावस्येच्या दिवशी धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी भगवान शिव, भगवान विष्णू, सूर्यदेव, देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांना समर्पित मंत्रांचा जप करणे देखील फायदेशीर मानले जाते. अमावस्येच्या दिवशी चुकूनही तामसिक पदार्थ खाऊ नका आणि आपल्याला या दिवशी केस, नख कापणं टाळायचं आहे. घरामध्ये भांडणं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. वादविवादांपासून दूर राहायचं आहे आणि या दिवशी आपल्याला लांबचा प्रवास करणं टाळायचं आहे. अमावस्येच्या दिवशी दिवसा झोपणं टाळावं. आपल्या वाडवडिलांचा अनादर अजिबात करू नका, अन्यथा आपल्याला पूर्वजांच्या शापांचा सामना करावा लागू शकतो. नकारात्मक शक्ती टाळण्यासाठी या दिवशी निर्जन ठिकाणी जाणं आपल्याला टाळायचं आहे. मंडळी, तर अमावस्या ही तिथी अशुभ नाही, पण या दिवशी चंद्राची गैरहजेरी असते. त्यामुळे बऱ्याच नकारात्मक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून हे जे काही छोटे मोठे उपाय असतात किंवा अमावस्येचे जे काही नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात.
तर तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला अवश्य सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला, माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.